नमस्कार मित्रांनो, मी आता आपल्यासाठी भन्नाट कविता सादर करणार आहे. मी दत्ता सरदेशमुख. ऐकूया ही थोडीशी दीर्घ कविता. माझं घर तसं 3 खोल्यांचंच होतं. माझं घर तसं 3 खोल्यांचंच होतं. आजोबांपासून नातवांपर्यंत भरलेलं होतं. पोपट, कुत्रा, मांजरांना हे मुक्त द्वार होतं. घरादाराला कधीही लॉक नव्हतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. आजोबांचं स्थान घरात सर्वोच्च होतं. आजोबांचं स्थान घरात सर्वोच्च होतं. स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होतं. पाहुण्यांचं येणं जाणं नित्याचंच होतं. आईबाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. घरासमोर छोटंसं अंगण होतं. घरासमोर छोटंसं अंगण होतं. तुळस प्राजक्ताला तिथं फुलता येत होतं. दारात रांगोळी काढणं अनिवार्य होतं. विहिरीवरून पाणी भरणं कष्टाचं होतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. आंघोळीला लाईफबॉय साबण असायचा. आंघोळीला लाईफबॉय साबण असायचा. माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा. दात घासायला कडुलिंबाचा फाटा लागायचा. दात घासायला कडुलिंबाचा फाटा लागायचा. दगडानं अंग घासणं फारसं सुसह्य नव्हतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. पायात चप्पल असणं सक्तीचं नव्हतं. पायात चप्पल असणं सक्तीचं नव्हतं. अंडरपॅन्ट बनियनवर फिरणं जगन्मान्य होतं. शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं. मोठ्यांना सायकलशिवाय दुसरं वाहन नव्हतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. शाळेत गुरुजनांप्रती आदर होता. शाळेत गुरुजनांप्रती आदर होता. घोकमपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता. पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता. छडी हे शिक्षकाचं लाडकं शस्त्र होतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता. शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता. नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता. अंगणात येऊन शिकणाराही एक वर्ग होता. कलांना भिकेचे डोहाळे असंच नाव होतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. नव्या कपड्यांचा लाभ लग्नमुंजीतच व्हायचा. नव्या कपड्यांचा लाभ लग्नमुंजीतच व्हायचा. पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा. शाळेचा युनिफॉर्म थोरल्याकडूनच मिळायचा. तिन्ही संध्याला घरी परतणं सक्तीचं होतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायच्या. वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायच्या. पोपटांचा थवा झाडावर विसावायचा. कुत्रा, मांजर, डुकरांनी गाव भरलेला असायचा. उंदीर, डास, ढेकूण यांचं सार्वभौम राज्य होतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे. पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे. घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे. उरलेले प्राणी नंतर पेशवे पार्कात भेटायचे. नॉनव्हेज खाणं हे तर माहीतच नव्हतं. नॉनव्हेज खाणं हे तर माहीतच नव्हतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. शाळेत अभ्यासाला खूप महत्त्व होतं. शाळेत अभ्यासाला खूप महत्त्व होतं. नंबरावर बक्षीसं, छड्या यांचं प्रमाण ठरत असतं. कॉपी गाईड क्लासेसना स्थानही नव्हतं. कॉपी गाईड क्लासेसना स्थानही नव्हतं. वशिल्यानं पास होणं माहीतच नव्हतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. गावची जत्रा हीच एक करमणूक असायची. गावची जत्रा हीच एक करमणूक असायची. चक्र पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची. बुड्डी के बाल, गाठी शेवेची तोंड लावणी व्हायची. विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. गावाबाहेरचं जग हिरवगार असायचं. गावाबाहेरचं जग हिरवगार असायचं. सगळ्या नद्यांचं पाणी स्वच्छच असायचं. पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं. प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहीतच नव्हतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा.
हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा, क्रिकेटच्या मॅचेस चाळीत व्हायच्या, बापू नाडकर्णी चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या. डे नाईट 2020चं नावही नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. प्रवास झालाच तर एस टीनंच व्हायचा. गचके ठेचकाळणं याला अंत नसायचा. हँडलसोबत फिरकीचा तांब्याही लागायचा. लक्झरी फर्स्ट क्लास ए सीचं नावही नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. दिवाळी खऱ्या अर्थानं दिवाळी होती. चमनचिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात्र होती. रंगीत सुवासिक तेल, उटणं, मोती साबणाची ऐश होती. लाडू, चकल्या, करंज्या यांचं दर्शन वार्षिकच होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायची. बिनाका गीतमालानं बुधवारची रात्र सजायची. रेडिओ सिलोननं तारुण्याची लज्जत वाढायची. ताई, नाना, हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा. दादाच्या ताटात जास्त शिरा पाडायचा. पानात टाकणाऱ्याच्या पाठीत रट्टा बसायचा. हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. मामाच्या गावाला कधी जाणं येणं होतं. धिंगामस्ती करायला नॅशनल परमिट होतं. विहिरीत पोहायला तिथंच मिळत होतं. भाऊबीजेला आईच्या ताटात फारसं पडत नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. घरातले पुरुष करते सवरते असायचे. बायांना दुपारी झोपणं माहिती नसायचं. पोराबाळांना गोडधोड सणावारीच मिळायचं. प्रायव्हसीला तिथं काडीचंही स्थान नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. पाहुणे रावळे इत्यादीचा घरात राबता असायचा. सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा. गाववाल्यांनाही पंक्तीत सन्मान असायचा. पंक्तीत श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. आज घराऐवजी लक्झुरियस फ्लॅट आहे. मोपेड, स्कूटर, मोटारचा सुळसुळाट आहे. टीव्हीवर 100 वाहिन्यांचा दणदणाट आहे. फास्ट फूड, पार्ट्या, ड्रिंक्स यांना सन्मान आहे. कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे. आज मुलांसाठी महागडी शाळा कॉलेजेस आहेत. दूध, बूस्ट, कॉम्प्लानचा भरपूर मारा आहे. क्लास, गाईड, कॅल्क्युलेटरची ऐश आहे. कपडे, युनिफॉर्म, क्रीडा साहित्य हवं तितकं आहे. बालकांच्या नशिबी मात्र पाळणाघर आहे. आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे. सुशिक्षित पत्नीला करिअरचा हव्यास आहे. एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजना घरात सन्मान आहे. छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे. आजी आजोबांना वृद्धाश्रमाचा रस्ता मोकळा आहे. आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे. मागेल ती वस्तू क्षणात हजर होते आहे. इन्स्टॉलमेंट, क्रेडिट कार्डचा सुळसुळाट आहे. सध्या बाय वन गेट वनचा जमाना आहे. म्हणून पैशांवर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पाहत आहे. मित्रहो, ही भन्नाट कविता 25 चरणांची होती. ही कविता ऋषिकेश आयाचित यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली आणि मी ती आपल्यासाठी सादर केली. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. माझा नंबर आहे 8321
29730186.